चलनावरील प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एक मोटार ताशी 45 किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते. त्या अंतराच्या 4/3 पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. आता इथं काय दिलंय बघा, एका मोटारीचा ताशी वेग दिलाय. ताशी वेग किती आहे? 45 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासाला मोटार गाडी किती जाते लांब? 45 किलोमीटर. म्हणजे एका तासात 45 किलोमीटर अंतर पार करते. म्हणजे एक मोटार एका तासात 45 किलोमीटर अंतर पार करते. इथं काय दिलंय बघा, पुढं काही वेळामध्ये. इथं वेळ दिलाय का? दिला नाही. काही अंतर म्हणजे इथं ही अंतर किती दिलं नाही, म्हणजे काही वेळात काही अंतर पार करते. जर आपण इथं पकडलं काही वेळात म्हटलंय तर 2 तासात किती जाईल मग? 90 किलोमीटर. म्हणजे इथं एका तासात 45 किलोमीटर जाते. मग आपण काही वेळ 2 तास पकडलाय, काही अंतर आपण 90 किलोमीटर, म्हणजे 2 तासात गाडी 90 किलोमीटर अंतर पार करेल. पुढं काय दिलंय बघा, त्या अंतराच्या म्हणजे कोणत्या? काही अंतर इथं काय आलंय आपलं? 90 किलोमीटर. 90 किलोमीटरच्या 4/3 पट अंतर तेवढ्याच वेळात म्हणजे 2 तासामध्ये 90 किलोमीटर गाडी जाते. तर 90च्या 4/3 पट अंतर पार करायचंय, पण कोणत्या वेळामध्ये? तर 2 तासामध्येच करायचंय. म्हणजे आपल्याला 90चा 4/3 काढायसाठी आपल्याला करावं लागेल 90 गुणुले 4/3. इथं भाग जातोय बघा, 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि शून्याला 0, म्हणजे 30 गुणुले 4 झालं. म्हणजे इथं 4 त्रिक 12, 120. 90 किलोमीटरचं 4/3 किती आलेलं आहे? तर अंतर 120 किलोमीटर अंतर 2 तासामध्ये 90 किलोमीटर केलंय. पण 90च्या 4/3 पट अंतर तेवढ्याच वेळात करायचंय. म्हणजे 120 किलोमीटर अंतर तुम्हाला 2 तासामध्ये पार करायचंय. 2 तासामध्येच काय करायचं आहे? 2 तासामध्ये 120 किलोमीटर. हे 120 किलोमीटर कुठून का आणलेलं आहे आपण इथं? तर 90चा 4/3 पट किती आलेला आहे? 120 किलोमीटर आहे. त्याच्या पुढे काय गणित दिलंय बघा, अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. म्हणजे 2 तासामध्ये गाडी 120 किलोमीटर न्यायचे. इथं सुद्धा ताशी वेग 45 होता. त्यावेळेस 2 तासामध्ये गाडी 90 किलोमीटर गेले. म्हणजे 2 तासामध्ये गाडी 120 किलोमीटर न्यायला त्याला ताशी वेग किती न वाढवावा लागेल. तर इथं आपल्याला करायचंय बघा, 120 किलोमीटर म्हणजे एका तासाला गाडी 45 किलोमीटर जाते. एका तासाला गाडी 45 किलोमीटर जात होती आणि 2 तासामध्ये ती अंतर 90 किलोमीटर पार करत होती. तर तुम्हाला काय करायचं, इथून 120, तर एका तासामध्ये गाडी किती जाईल? 60 किलोमीटर जाईल. म्हणजे ती 4/3 पट काढल्यानंतर गाडीचा वेग आलेला आहे 120 किलोमीटर आणि 120 किलोमीटर अंतर
हे 2 तासामध्येच तिला कंप्लीट करायचंय. तर 2 तासामध्ये 120 जाते, तर एका तासामध्ये गाडी 60 किलोमीटर जाईल. म्हणजे एका तासाला गाडीचा वेग किती झालेला आहे? 60 किलोमीटर. म्हणजे 60 किलोमीटर पर आवर वेग झालेला आहे. मग इथं काय विचारलेलं आहे? वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. कशापासून वाढवावा लागेल? मूळ वेगापेक्षा कितीने जास्त आहे. मग मोटारीचा ताशी वेग किती होता आधी? 45 किलोमीटर पर आवर होता. तर यातून काय करावं लागेल आपल्याला? 45 किलोमीटर पर आवर वजा करायचं. म्हणजे 10तून 5 गेले 5 आणि हातचा दिला 6 मधून 5 गेले 1 राहिला. म्हणजे 15 किलोमीटर पर आवरला आपल्याला वेग वाढवावा लागेल. म्हणजे इथं ऑप्शन नंबर 3 आहे बघा. एका तासामध्ये गाडी 60 किलोमीटर जाते. म्हणजे पहिल्यांदा 30 मोटार तासामध्ये 45 किलोमीटर जात होती आणि ती 4/3 पट वाढवल्यानंतर एका तासामध्ये गाडी 60 किलोमीटर जाऊ लागली. तर मूळ वेगापेक्षा वाढवलेला वेग 15ने जास्त आहे. म्हणजे किती किलोमीटर वेगाने वाढवावा लागेल? तर 15 किलोमीटर वेगाने वेग वाढवावा लागेल. उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर 3, 15.